काल मोनिकाने पुन्हा एक नवा गेम खेळला. फक्त एवढंच की ईशाशी त्याचा काहीही संबंध नव्हता. थिंक ऑफ द डेव्हिल. बोल. तिथे काय करतोयस तू? ईशाची जबाबदारी घ्यायची घ्यायची म्हणून नुसतं बोलायचं का? हा, आता आहे ईशा आपल्या घरी, आपली जबाबदारी आहे ना. तू कुठेस? किती उशीर झालायस, अजून घरी आला नाहीयेस. कुठे वेळ घालवतोयस? मोनिका, हे काय नवीन नाटक आहे? नाटक? वाव विक्रांत, तुला माहितीये ईशू आता माझ्या समोर उभी आहे, पण ती तुझी वाट बघतेय. ह्याला नाटक म्हणतोस तू? ईशू, आपण नाही बघते बाबांची वाट? बघितलं, ऐकलं? विक्रांत, माझ्या बरोबर सगळे उभे आहेत आता. आई, बाबा, गीता काकी, मोहन काका. त्यांना दिसतंय घरात काय चाललंय ते. तू आता माझ्या घरी आहेस ना? मानसी बरोबर? एवढं काय अर्जंट काम होतं रे की तुला मानसीकडे जावं लागलं? ईशा, तुझी मुलगी इकडे माझ्या बरोबर आहे, तुझी वाट बघतीये आणि तू तिकडेस. कारण कळेल मला? नाही, ऍक्च्युली ना कारण मीच सांगते. तुला सतत मानसीची काळजी असते ना? आधीपासूनच होती. एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर आहे ना तुला मनूबद्दल. बरोबर बोलतेय ना मी? ईशू बाळा, बघ आपले बाबा कसं करतात. आपले बाबा वेळेतच घरी येत नाहीत. आणि आमच्या ईशूला तर बाबांची गोष्ट ऐकल्याशिवाय झोप सुद्धा येत नाही. आपले बाबा ना अगदी छोट्या मम्मा सारखंच वागतात. व्हेरी बॅड. ईशा बाळा, मीच तुला झोपवते. हा, बाबांची वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. ये मम्माकडे. मी तुला गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते.